प्रति सूर्य म्हणायला हरकत नाही. अशा पद्धतीने 1 वर्ष 1.5 वर्ष झालं अहोरात्र संघर्ष करत असलेले आदरणीय मनोजदादा जरांगे यांचा आज वाढदिवस आहे आणि या वाढदिवसाच्या निमित्तानं मौजे सोनेगाव, खारी, मौजे बाणसगाव या तिन्ही गावच्या वतीनं या चौकामध्ये आज जन्मदिवस असल्या कारणानं, दादांचा वाढदिवस असल्या कारणानं या निमित्तानं या चौकाचं नामकरण करत आहोत. आपण दादांच्या नावाचं नामकरण करत आहोत. संघर्ष योद्धा जरांगे दादा पाटील चौक म्हणून या चौकाचं आजपासून नामकरण होईल. रितसर कायदेशीर कार्यवाही आपण पूर्ण करू, पार करू. यासाठी तिन्ही गावचे लोक, त्याचबरोबर पंचक्रोशीतील आलेले लोक, आंबेजोळगा, उस्मानाबाद शहरातून आलेले मराठा आरक्षणाचे सर्व योद्धे या ठिकाणी आलेले आहेत. या सर्वांचं शब्दसुमनाने मी हार्दिक स्वागत करतो. आणि उस्मानाबादहून आलेले जे प्रमुख कार्यकर्ते आहेत, आरक्षणाचे प्रमुख कार्यकर्ते, नाव मला सगळ्यांची बर घेतली तरी काय हरकत नाही, आपण सगळे एकच. ठीक आहे, तर मी त्यांना विनंती करतो की आपण नामकरणाच्या बोर्डाचं अनावरण करण्यासाठी समोर यावं. प्रमुख पाहुणे उस्मानाबादकर सगळेच या. सर मी ना आणि बघा वयस्कर कोण आहे. अशी पसरून उभा राहून सगळे जितकं लांब उभा तेवढं चांगलं. थांबा 2 मिनिट तुम्हाला सांगतो. चला थोडस मागे, जेवढं मागे सारखं. हो नंतर छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती संभाजी महाराज की जय. हम सब जय, हम सब धरंगे, हम सब धरंगे. तुमचं आमचं नातं काय? जय जिजाऊ जय शिवराय. एक मराठा लाख मराठा, एक मराठा लाख मराठा. हम सब धरंगे, हम सब धरंगे. जरांगे पाटील तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. जरांगे पाटील तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. तुम्ही या पुढे नाही. छत्रपती शिवाजी महाराज की जय. मराठा, एक मराठा, एक मराठा, एक मराठा. संघर्ष योद्धा मनोजदादा जरांगे पाटलांचा जय हो. संघर्ष योद्धा मनोजदादा जरांगे पाटलांचा जय हो. या पुढे या. काय करायचं असं जेवढे मागे सरकता येईल ग्रुप करा. मागे सरका. ए पुढे उभं राहा सगळी. खाली अशी चला खाली 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 काय बसा. खाली काय बसा. बसा 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 खाली बसा. पहिला चौक आहे धाराशिव जिल्ह्यातला. तुमचं आवर्जून कौतुक सांगायचं. मामा तुम्ही बरोबर, मामा बरोबर, तुम्ही बरोबर. जे वयस्कर बापूर आहे त्याला बसू द्या. एक मराठा, मनोजदादा जरांगे पाटील तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. छत्रपती शिवाजी महाराज की जय. एक मराठा लाख मराठा, एक मराठा लाख मराठा. हम सब लढेंगे, हम सब लढेंगे. छत्रपती संभाजी महाराजांचा विजय असो. लढेंगे जीतेंगे, हम सब लढेंगे. लढेंगे जीतेंगे, हम सब लढेंगे. फोटो घ्या. बोला घ्या.
बोला 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 हा अमोलराव सर हा बोल हा सरपंचाला बोलू द्या रणदेव साहेबाला. सर्वांना जय शिवराय. आज आपल्या मराठा समाजासाठी आणि सर्वच जाती धर्मासाठी आनंदाचा दिवस आहे. प्रथमतः आपण लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना अभिवादन करू. त्यांची आज जयंती आहे. म्हणजे हा ऑगस्ट महिना हा क्रांतिकारी महिना झाल्यासारखा झालेला आहे. त्याच निमित्तानं दुसरा आनंदाचा दिवस म्हणजे आपलं मराठा समाजाचं मराठा हृदय सम्राट संघर्ष योद्धा ह्या जागेवर बसतो का? मनोजदादा जरांगे पाटील यांचा आज जन्मदिवस आहे. या जन्मदिवसाच्या निमित्तानं धाराशिव जिल्ह्यामध्ये मला असं वाटत नाही कुठलं गाव असेल आणि कुठलं शहर राहिलं असेल की त्या ठिकाणी मनोजदादाचा वाढदिवस साजरा झाला नाही. त्या पद्धतीनं सकल मराठा समाजाच्या टीमनंही नियोजन केलं होतं. सकाळी आज 8 वाजता आपल्या महाराष्ट्राचं कुलदैवत आपल्या जिल्ह्याचं दैवत आई तुळजाभवानीचा महाअभिषेक केला. महाआरती झाली. त्याच्यानंतर लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना अभिवादन केलं. त्याच्यानंतर आपला पवित्र दर्गा त्या दर्ग्यामध्ये चादर चढवली दादांसाठी. त्याच्यानंतर आपण 1000 वृक्ष छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये वाटप केले. त्याच्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज चौकातच रक्तदान शिबिर आयोजित केलं. त्याच्यानंतर जिजाऊ चौक वार्षिनाका या ठिकाणी अतिशय 100 रुपयाच्या एवढ्या कमी दरामध्ये पॅन कार्ड काढून देण्यात आलं. त्याच्यानंतर आपलं रामलिंग हे जिल्ह्याचं आपलं दैवत आहे, आराध्य दैवत आहे सर्वांचं. या ठिकाणी महाअभिषेक केला आणि शेवटचा कार्यक्रम म्हणून आम्ही तुमच्याकडे येणार होतो. पण तत्पूर्वी आपलं रक्तदान शिबिर खेडमध्ये एक चालू आहे. त्याच्यामध्ये दुपारच्या कार्यक्रमामध्ये शालेय साहित्य नगरपालिकेच्या जे गरजूवंत विद्यार्थी आहेत यांना शालेय साहित्य वाटप केलं आपण. आणि आज संध्याकाळचा टाइम आहे. सोनेगावमध्ये मोठ्या प्रमाणात पोरांनी शालेय साहित्य वाटप केलं. मी म्हणलं की तुम्हाला प्रत्येक गावागावात असं झालेलं आहे की आता गावाची नावं इतकी झालीत. मेडशिंगा, बरमगाव, म्हणजे असं सोनेगाव, कोडगाव, कुठलं गाव असं राहिलेलं नाही तालुक्यातलं जिल्ह्यातलं तिथं वाढदिवस साजरा केला तो आणि समाजोपयोगी कार्यक्रमानं. आणि आज सगळ्यात मोठा दिवस आपल्या जिल्ह्यासाठी काय आहे तर दादाच्या नावानं चौकाचं नामकरण झालेलं आहे. ज्येष्ठ मंडळीच्या हस्ते आणि 3 गावचा संगम एका ठिकाणी आलेला आहे. 4 गावचा त्या 4 गावच्या एकाच ठिकाणी आलेल्यामुळं त्या 4 गावाचं एकत्रीकरण करणं आणि त्यांचं विचार पटणं ही फार महत्वाची गोष्ट असते. तर ती सर्वजण मिळून तुम्ही एकत्र आलेला. सर्वांना पहिल्यांदा तुमच्या सर्वांचं आम्ही कौतुकच करू, अभिनंदनच करू. कारण असं ठिकाण आणि पुन्हा त्याला एकोपा येणं खूप सध्या काळाची परिस्थिती बाकी वेगळी असून सुद्धा तुम्ही आणलेलं आहे ती सगळं जुळवून. त्यासाठी तुमचं सकल मराठा समाजाच्या वतीने आभार. आणि आज ज्येष्ठ मंडळीच्या वतीने हा चौकाचं नामकरण झालेलं आहे. पण लक्षात ठेवा हे आपण आज वाढदिवस साजरा केला हे आपल्यासाठी आनंदाची गोष्ट आहे. पण जो आपला मूळ उद्देश आहे दादांचा लढा तो लढा आपल्या आसपासच्या गावांना कुठेच कमी पडू दिलेला नाही. तुमचं जिल्हा परिषद सर्कल असेल काय असेल तुमच्या आंबेजोगाईच्या आसपासची पण 10-15 गावं असेल कुठंच कमी पडलेली नाहीत. पण याच्या पुढे देखील ज्या ज्या वेळेस मनोजदादाला आपली गरज असेल त्या ठिकाणी आपण हक्कानं त्यांच्यापाशी जायचंय. त्यांना एकटं पडू द्यायचं नाही. आपल्याला राजकारण्यांनी त्यांना जाळ्यात घेरलेलं आहे. सर्व पक्षांनी त्यांना घेरलेलं आहे. हे आपण सर्व समाज आणि गरजवंत मराठ्यांचा लढा ही काय असतंय पुन्हा एकदा या येणाऱ्या दिवसामध्ये त्यांना दाखवून देऊ. त्यांनी आरक्षण देत नाहीत, आपण घेतल्याशिवाय राहायचं नाही. आणि ते पण ओबीसी मधूनच 50% आतूनच आरक्षण. तुम्ही आपल्याला सांगत 50% वरून देतो करतो थपा देतील, बोल थपाला आता बळी पडायचं नाही. एक मग आपलं जे दैवत सांगत आहे आपल्याला त्या दैवताच्या मागे चालायचं सर्वांनी. चलत आलेला आहात, आम्ही नवीन सांगायची गरज नाही. सगळे आता हुशार झालेले आहात. त्याच्यामुळं आपल्यामध्ये फूट पडू देऊ नका. जे कुठल्या पक्षाचं काम करत असेल तुझा पक्ष त्या ठिकाणी तो गावात आला आमच्या समोर बसला समाज म्हणून एकत्र काम कर, त्यालाही विरोध करू नका. पण तुझं पक्षपात लांब. इथं आला तर ती चप्पल तुझी बाहेर सोडू इथं ये. तू तिथं काम करतो मग आम्हाला अडचण नाही काय त्याची. त्याच्यामुळे आता जास्त वेळ तुमचा घेत नाही.
तर आपण सर्वांनी खूप चांगलं काम केलेलं आहे. आसपासच्या गावामध्ये पण आणखी तुमच्यामुळे ही संधी जाईल जिल्ह्यामध्ये, अशा आणखी नवीन नवीन कल्पना बाहेर येतील. त्यामुळे पुन्हा एकदा सर्वांची रजा घेतो. जय शिवराय. अमोलराव उठा का पुढे करायचं. आज आपण संघर्ष योद्धा जरगे पाटलांचा वाढदिवस आज जिल्ह्यात सगळीकडे साजरा केला, राज्यात केला आणि एक कायमस्वरूपी काहीतरी आठवण राहावी पहिल्या वाढदिवसाची, की एखाद्या चौकाला जर नाव दिलं तर ते कायमस्वरूपी आज अमर राहतं. त्याच्यामुळं कार्य असेल, भानाजगाव असेल, सोनेगाव असेल, ह्याने आम्ही सगळे एकत्र बसलो आणि एक नवीन आपण काहीतरी नवीन ही युक्ती करू म्हणून आज आपण दादांचं नाव ह्या चौकाला देतोय. आणि सगळ्या गावातल्या ग्रामपंचायत असतील ह्यांनी सगळ्यांनी सहकार्य केलं, त्याबद्दल मी त्या ग्रामपंचायतचं सदस्याचं, सरपंचाचं पण आभार मानतो. कारण त्यांनी म्हटल्या लगेच आपल्याला लेखी स्वरूपाचं पत्र दिले तर, आणि हे वैभव कायमस्वरूपी चालावं आणि आपली जोपर्यंत मागणी पूर्ण होत नाही तोपर्यंत आपण दादाच्याच फक्त शब्दावर विश्वास ठेवून शेवटपर्यंत आपण लढत राहू, एवढं बोलतो. आणि सर्वांना प्रथम जय शिवराय. जय शिवराय. आज आपल्या मराठा हृदय सम्राट सन्माननीय मनोजदादा जरांगे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आपल्या धाराशिव जिल्ह्यामध्ये विविध प्रकारचे आपण वर्गच्छ असे कार्यक्रमाचे आयोजन केले. त्यापैकी तुम्ही एक सुंदर कार्यक्रम इथं घेतला. 4 गाव एकत्रित करून सगळ्याचे एक मत घेऊन आज सन्माननीय दादांचं नाव या चौकाला दिलं. त्याबद्दल प्रथमतः या 4ही गावातील नागरिकांचं मी मनापासून आभार व्यक्त करतो. आता ही लढाईला आताशी का आपल्या सुरुवात झाली याची फक्त प्रत्येकाने जाणून ठेवायची. कारण आतापर्यंत मोठा भाऊ म्हणून आपल्या मराठा समाजाला आजपर्यंत मागं टाकायचं काम इतर सर्व जाती धर्मांना आपल्याला केलेलं आहे. आणि तीच आपली मेक ओळखून सन्मान्य मनोजदादांनी आपल्या मराठा जातीसाठी भविष्यात आपल्या लेकराबाळाचं चांगलं व्हावं म्हणून एकत्रित लढा उभा केलेला आहे. आणि आम्हाला फक्त एकच काम करायचंय, सन्मान्य दादा म्हणतील तेच फक्त ऐकायचंय आणि त्यांच्याच नियमाप्रमाणे इथून पुढे आपल्याला वागायचंय. बद्दल आपण आतापर्यंत वेगवेगळ्या पक्षात कामं केली, वेगवेगळ्या वैयक्तिक स्वार्थ साधलं, पण आज एक सुद्धा गांडो हरामखोर अवलादीचा राजकारणी आपल्यासाठी उभा राहून त्याची ताकद नाही म्हणायची की आम्ही तुमच्या सोबत आहोत आणि हे सगळं संपलं आणि आम्ही कायम तुम्हाला साथ देऊ मराठा समाजाला, ही कोण सुद्धा म्हणत नाही. आणि आज आपल्याला ज्याला जी स्वतःला करणं होतं ते करायचं, मला बोलणं होतं मी बोलतो, ज्याला जी काय करणं होतं ते समाजासाठी इथून पुढे करायचं. कारण लढायला फक्त सुरुवात झालेली आहे, लढा संपलेला नाही. ही आपली ताकद ओळखून घ्यायची. 400 आपले बांधव आत्मबलिदान करून आपल्याला सोडून गेले, त्यांचे प्रपंच उघड्यावर पडले, पण त्याची तळमळ कुणाला सुद्धा नाही, जाणीव नाही. एवढा मोठा आपल्या देशातल्या लोकसभेचं निवडणूक झाली, एका सुद्धा हरामखोराने आपल्या त्या 400 बांधवाचा उल्लेख केला नाही की मराठा जातीतील 400 बांधव गेले, त्यांची 400 कुटुंब उघड्यावर पडले आणि त्यांना शासनाबद्दल आपण ही मदत करू म्हणून. ह्याची तळमळ आपली दररोज अन्न खाताना, जेवताना, जेवण करताना ही कायम लक्षात राहिलं पाहिजे. ही आपली सगळे देहवेडी आपले मराठा योद्धे आहेत, कायम कंटिन्यू आज वर्ष झालं झटत आहेत. तर ग्रामीण भागातल्या सर्व माझ्या नागरिकांना आव्हान आहे, फक्त आणि फक्त तुम्ही यांना सहकार्य करायचंय. कोण ही पुढे पळाली म्हणजे ही मोठी आहे, ते घरी बसलाय म्हणजे वाईट आहे, ते असं काही आपल्यात फरक नाही. फक्त ज्याला प्रत्येकाला जेवढं योगदान देता येतंय त्यांनी प्रत्येकानं तळमळीनं, आत्मीनं, आई बापाच्या इमानदारीनं फक्त इथून पुढे सहकार्य करायचं. एवढं बोलतो आणि थांबतो. संघर्ष योद्धा जरांगे दादा, आपल्या मराठ्यांचा क्रांती सूर्य जरांगे दादा पाटील यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं या ठिकाणी आपण एकत्रित झालो. प्रथमतः पर्व माझ्याकडे आलेलं आहे. आपण सर्वजण अंतःकरणपूर्वक त्यांचं आरोग्य, त्यांचं शरीर आणि आयुष्य अतिशय सबल, अतिशय सुदृढ, आपल्या सर्वांच्या वाट्याचा, आपल्या हिश्श्याचा, काही आयुष्याचा एक एक दिवस त्यांना मजबूतीसाठी परमेश्वर देव, अशी सगळ्यांच्या वतीने मी प्रार्थना व्यक्त करतो. आणि इथं आलेले
मराठा सेवक. त्याच्या अगोदर हो त्याच्या अगोदर प्रथमतः ज्यांनी इथल्या पंचक्रोशीतल्या लोकांनी, इथल्याबद्दल बोलतो बरं का, तसं हे मानू नका, पंचक्रोशीतल्या लोकांनी आज माझ्या गावच्या तरुण मंडळीने खरोखरच मला अभिमान वाटला त्यांचा. आज माझ्या खिशाला रुपयाची चाट न लागता जवळपास 2-2.5 हजाराची शालेय साहित्याची पूर्ण म्हणजे संच आणले आणि शाळेत माझ्या हस्ते वाटले म्हणून नाही, सर्वांच्या हस्ते वाटले. आणि आजच्या या शुभदिनी अतिशय सामाजिक चांगला उपक्रम त्यांनी आयोजित केला. अशाच पद्धतीने आपल्या जयंत्या उत्सव देखील अशाच पद्धतीने आपण समाजाच्या हिताचे साजरे करण्याचा एक पायंडा पाडूयात आजच्या दिनी, हे एक सांगतो. आणि आज हे जे कायमस्वरूपी अजरामर राहील अशा प्रकारचं या ठिकाणचं नामकरण निश्चित झालं. ही संकल्पना जी आहे ही संकल्पना आपल्या शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अमोल भैया, संघटनेचा विषय नाही ऐका पहिल्यांदा माझ्या कानावर त्यांनी उपक्रम सुचविला. समजा आपण सप्ताह करायला कुणीतरी सुचवत असतं, त्यांनी सुचवलं मागच्या 3 दिवसात, म्हणजे वेगळ्या अर्थानं नाही म्हणलो मी, सुचवलं त्यांनी, केलं आपण सर्वांनी, श्रेय सर्वांचं आहे. माफ करा, वेगळा समजून घेऊ नका. मला बोलण्याचं सांगायचं होतं की म्हणजे पहिल्यांदा त्यांच्या डोक्यात कल्पना आली, ती कल्पना आपण सर्वांनी राबवली. सगळे एकत्रित आलात, उस्मानाबादकर, कारीकर, बाणसगावकर, सोनेगावकर इथं हजर झालात. आपण एक संघ आहोत ही जाणीव प्रत्यक्षात दाखवली आणि इथून पुढेही अशा पद्धतीनं एक संघ राहू असा निर्धार करूयात. आणि जोपर्यंत आरक्षण मिळत नाही तोपर्यंत समाज म्हणून, मराठा समाज म्हणून 100% चळवळीत प्रत्येकानं स्वतःचं योगदान द्यायचं, हा एक आजच्या दादांच्या जयंतीनिमित्तानं निश्चय करू. आपण आलात, सर्वांना आजच्या कार्यक्रमानिमित्तानं सर्वांना धन्यवाद. दादांच्या वतीनं धन्यवाद, आपल्या सर्व वयस्कर माणसाच्या वतीनं धन्यवाद. आणि इथून पुढं आपल्या चळवळीत सगळेजण सक्रिय राहू असं मनात ठाम निर्धार करून ही सभा सगळ्यांच्या परवानगीनं संपली असं जाहीर.